रेशन कार्ड संदर्भातल्या किंवा रेशन धारणे संदर्भातल्या वेगवेगळ्या अडचणींसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनामध्ये जे आहेत नागरिक देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे। भर पावसामध्ये या तहसील कार्यालयामध्ये हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तसेच महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहे। तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जे आहे तहसीलदारांच्या दालनासमोर या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि भर पावसामध्ये या ठिकाणी जे आहे नागरिकांसोबतच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण या ठिकाणी जळगाव तहसील कार्यालयामध्ये माझी विधवा बहीण असेल, भूमिहीन शेतकरी असेल किंवा माझा दिव्यांग बांधव असेल, तो आपल्या नवीन रेशन कार्ड साठी 12 अंकीसाठी आणि त्याला उत्कृष्ट दर्जाचं धान्य मिळायला पाहिजे याच्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचा खेटा मारतात। पण एक काही निवडक अधिकारी इथे आहेत की त्यांच्याकडनं 2000 ते 5000 रुपयाची मागणी करतात। मला तहसीलदार मॅडमांना तसेच या सरकारी अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, जर आपण लाचखोरी मागत असाल तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार आपल्याला अटक होऊ शकते, आपली नोकरी जाऊ शकते। त्याचप्रमाणे जे रेशन दुकानदार असतील, जे स्वस्त धान्य दुकानदार असतील, जर माझ्या गरीब बांधवाचं धान्य पळवण्याचं काम करत असेल, तर माझ्या गरीबाला उद्धट वागणूक देत असेल, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, यांचं लायसन रद्द होऊ शकतं, यांचं दुकान जप्त होऊ शकतं व यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या जळगाव तहसील मधील मुजोर अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, जर का आपण एकही माझ्या महिला बांधवाकडनं किंवा भूमिहीन शेतकऱ्याकडनं किंवा दिव्यांग बांधवाकडनं पैशाची मागणी केली तर जागावर त्याला फोडल्याशिवाय इथे आमचा शिवसैनिक राहणार नाही, हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। काय नेमके रेशन कार्ड धारकांच्या नेमक्या काय मागण्यांसाठी आंदोलन, या ठिकाणचे प्रमुख मागण्या सांगा। खऱ्या अर्थाने वंचित लोक इथं आलेले आहेत। पहिली गोष्ट, इथं 12 अंकी करून काहींना 2-2 वर्ष झालेले आहेत, पण अजूनही धान्य चालू झालेलं नाहीये। इथं हमी पत्र भरायला होता। हो, हमी पत्र म्हणजे काय? तुम्ही हमी घेतली ना धान्य चालू करून द्यायची, यांनी अजून धान्य चालू केलेलं नाहीये। दिव्यांग लोकांचं धान्य बाकी आहे। त्यानंतर संजय गांधी निराधार महिला असतील, एकल महिला असतील, विधवा महिला असतील, यांचं पेन्शन, यांचे काही हप्ते बाकी आहेत आणि नवीन जे काही प्रकरणं आहेत ते पडून आहेत, हे वारंवार ह्या महिलांना फिरवतात आणि ह्या महिला त्रस्त होऊन शेवटी आमच्या कार्यालयाकडे आल्या। आमच्याकडे त्यांनी मागणी केली आणि आज आम्ही त्यांच्या सन्मानार्थ इथं आज हा एल्गार पुकारलेला आहे आणि त्यांचं नशीब चांगलं आहे, या प्रशासनाचं नशीब चांगलं आहे की आज पावसामुळे आमची पब्लिक कमी आलेली आहे। नाहीतर मी तर सांगतो की तुम्ही आम्हाला ते इथं गेटमध्ये घेतलं नसतं की बाहेर पूर्ण जाम केलं असतं। वैशाली हिंगे मॅडम असतानाही मी एकदा करून दाखवलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो, आमच्या या मागण्या जर एवढ्या 15 दिवसात पूर्ण नाही झाल्या, लोक आलेले आहेत, यांचं जर धान्य नाही चालू झालं तर शिवसेना स्टाईलने पुढचं आंदोलन या अख्ख्या जळगाव जिल्ह्याला संबंध महाराष्ट्राला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। तर अशा पद्धतीने जे आहे रेशन संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या अडचणी संदर्भात या ठिकाणी ग्रामस्थ शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी ही आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। येत्या 15 दिवसात जर या ठिकाणी अडचणी दूर झाल्या नाही तर पुढच्या काळामध्ये शिवसेना स्टाईल पद्धतीने आंदोलन केलं जाईल, असा इशारा या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।